डान्स वगैरे करून झालं. आता गणपती घरामध्ये नेणार आणि आम्ही पूजा करणार. सो गाईस तुम्ही बघू शकता आमचे गणपती घरी आले. तर गाईज आता मी चेंज वगैरे करून घेतलं. आता गणपती मखरावर ठेवला आहे. आता भटजी येतील, पूजा करतील, मग आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि आम्ही पण जेवायला बसू. अजून आमचे मोदक झाले नाही आहेत, बनत आहेत. बघा इथे भांडण आहे ना तो. गाईज बघू शकता इथे गणपतीची पूजा चालू आहे. मग पूजा झाली की आम्ही नैवेद्य दाखवणार. निरंजन बघा सो गाईज पूजा चालू आहे ते बघू शकता. माझा आधी सर्व देवा नाम देती आनंदी महान. आणि इकडे जेवण झालंय. इथे मोदकची तयारी चालू आहे. सो गाईज आता मी बनवत आहे भजी, मूग भजी दाखवते मी तुम्हाला. अरे इकडे बस ना. गाईज आता मी जात आहे किशोर दादाच्या घरी, कारण आम्ही प्रसादाला आणायला काहीतरी विसरलोय. मग बघूया आता तो घरी असेल तर मग आम्ही भेडशीवरून काहीतरी मोदक वगैरे आणि प्रसादला वाटण्यासाठी, आणि जर तो घरी नसेल तर मग काय माहिती आता काय वाटणार आम्ही प्रसादाला. चला बघूया तो आहे का. किशोर काका, किशोर दादा, किशोर काका, किशोर दादा, किशोर काका कुठे? किशोर दादा, किशोर काका आरतीला गेला. अशा प्रकारे माझा पोपट झालेला आहे. किशोर काका गेलाय आरतीला. आता बघू आम्ही प्रसादामध्ये काय वाटतं आरतीला. आणि आता वाजले संध्याकाळचे 7 आणि अख्ख्या गावात कोणच नाही, सगळे आरतीला गेले आहेत आणि मीच फिरते एकटी. आता आम्ही प्रसादासाठी फोडत आहे लाडू. हा फोडून आम्ही प्रसादाला वाटणार आणि हे फोडणार आहेत पापा माझे, मम्मीचे. जसं मी का बोलू माझे. आणि माझी मम्मी इकडे चिरते गूळ.
डोक्यावर फोडा माझ्या. और मेरी चाची इधर उबी है, तुम लोग देख सकते हो अपने आँखों से. आणि मेरा चाचा भी आया, लाडू कैसे फोड़ने का वो सांग रहा है. तो सांगत आहे लाडू कसा फोडायचा. आज खूप पाऊस आहे. बघू आता आरतीला येतील सगळेजण तेव्हा दाखवेन तुम्हाला आमच्याकडे आरती कशी होते. आगमन तर तुम्ही बघितलं असेल कसलं खतरनाक झालं ते. पहिलंच वर्ष होतं हे आगमनाचं. आता विसर्जनला पण मज्जा येणार आहे, पण आमचं विसर्जन उद्या असणार आहे कारण आमचा 1.5 दिवसाचा गणपती आहे. 5व्या दिवशी सकाळी आमच्याकडे गौरी येणार आहे आणि संध्याकाळी विसर्जन होणार आहे. तर आरतीला माणसं आली की मग भेटूया आपण. हा बघा आमचा प्रसाद रेडी आहे. आता हा मी घेऊन जाते आणि बाहेर ठेवते. आता आम्ही आरतीला जात आहोत दुसरीकडे आणि माझा भाऊ पडला आता. टायमिंगवर मी ब्लॉग चालू केलेला आहे. जेवायला बसली आहे. चपाती, काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि इधर माझा भाऊ. वॉटर स्टाईल बसण्याची. काळा वाटाणा. काळा स्वतःलाच बोलतोय तो. जाऊ दे, या निमित्ताने त्याने एक्सेप्ट तरी केलं तो काळा वाटाणा आहे. काय काळा बिळा नाही. तर भेटूया जेवढायचं. आता आमच्या इकडे भजनवाले आले गावातले. तर आता माझी मम्मी इथे भजनासाठी बनवत आहे पोहे. यावर्षी आमच्याकडे काही जास्त स्पेशल नाही, तर हर वर्षी आमच्याकडे चांगलं चांगलं असतं. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भजन सुरू झालं की दाखवेनच. झालं. गाईज आत्ता वाजले सकाळचे 10:30
आणि मी उठली आहे 8:30 वाजता. रांगोळी काढून आता बसली आहे. आता थोड्या वेळाने आंघोळ करेन, मग मी तुम्हाला रांगोळी पण दाखवेन. आणि माझे भाऊ कुंभकर्ण अजून दोघे झोपलेत. आणि बघू शकता मी एवढ्या लवकर उठली आहे. हो, मी लवकर पण उठते, नाही तर तुम्हाला वाटेल हे झोपून असते 12-1 वाजेपर्यंत. असं नाही आहे, मी लवकरसुद्धा उठते. काय काय लोकांना वाटतं मी खूप आळशी आहे. आणि बघा आमचे कुंभकर्ण कसे दोघे झोपलेत. दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने. हा एक कुंभकर्ण झोपला आहे, इकडे दुसरा पूर्ण त्याने स्वतःला कव्हर करून घेतला. आता ह्यांना उठवायची मी तुम्हाला निंजा टेक्निक दाखवते. फॅन फास्ट करायचा पण ते तुटलं. गरम करायला जाते, कांड होऊन जातो. फॅन फास्ट केला. तर गाईज आता मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे. आणि आता आज दिवसभर मी काय करणार आहे ते मला स्वतःला नाही माहिती. दाखवेनच तुम्हाला पुढे काय होतं आहे आजच्या डेमध्ये. आज तर आमचं संध्याकाळी विसर्जन असणार आहे. आणि आमचा बगीरा तर गाईस आता आमच्या घरामध्ये बनत आहे कारल्याचे काफ. काकी बनवते. आणि काय डाळ उकडून ठेवली आहे आम्ही. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे तर कमेंट करा, काकी देईल कारल्याची भजीची रेसिपी. आणि हा माझा भाऊ असाच फिरतोय. आणि माझी काकी आहे इकडे हसते. आता आम्ही चाललो आहोत परम्यामध्ये माझ्या आत्याकडे. बाया आत्याकडे चाललोय आता आम्ही. मग तिकडे पोचल्यावरती भेटू आपण. आत्याकडे जाताना आमच्या सोबत आमचा बेबी आत्या नाही, इंदोरलाच आहे. हा, आत्याकडे चाललोय. आणि माझ्यासोबत ही दुसरी आत्या आहे. अर्णव, ही माझी दुसरी आत्या आहे. म्हणजे आम्ही दोघंच नाही चाललोय, अजून एक दादा चाललाय, प्रयाग, मी आणि पप्पा. तर भेटूया तिकडे गेल्यावर. जातानाचे मी थोडेसे काहीतरी क्लिप्स घेईनच. आम्ही आत्याकडे आलो आहे. आज जाणार आहे. हा, इथून नाही जात, बाईक जाते ती माहिती आहे. पण हा नाही, फोर व्हीलर पण जाते. पण चिकन रस्ता खराब आहे, वर जाते. तिकडून जाते. हे ब्रिज स्टार्ट होतं ना, ते वरून ना कॅनल वरून कॅनल वरून. ती माहिती आहे. इथून पण जातात पण उन्हाळ्यात. आता चिकन असतं, ते माती कोसळते ना साईडची. तर मित्रांनो, मगाचपासून मी काय व्लॉग शूट नाही केला. आत्याकडून आल्यावरती आम्ही जेवलो आणि नंतर आमची जर्सी वाटप झालं. ह्यावेळी आमची जर्सी थोडी लेट भेटली म्हणून आम्ही विसर्जनाला घालतोय. आणि आता आमचे बाप्पा निघतीलच विसर्जनसाठी. आणि जर मी काय शूट केलं तर करेन नदीवरती, कारण पाऊस असल्यावरती मला तर असं वाटतंय की मला ब्लॉग काढता नाही येणार. पण बघू, ट्राय करेन. दीड दिवसाची सेवा केलेली आहे. काही जरी चुकी लहान थोराकडून चुकी झाली असेल त्याला माफ कर. धन्य कामाकडे सगळ्यांकडे यश दे आणि अशीच वर्षानुवर्ष आपली सेवा करून घे आणि सगळ्यांना बरा कर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल 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 तू थोडं तांदूळ घे. ए बत्ती घे, बत्ती घे ना. व्हिडिओ
बॅटरी घे म्हणजे आपलं बघ काळ्या कलरची बॅटरी आहे. बघ फाटका हात बघितलं ना, बघ ना पडलं. विसर्जनासाठी आता इकडे आरती होणार. पेन ड्राईव्हवर गाणी लावणार आहोत. त्याच्यावर आपल्याला जो डान्स करायचा आहे, काय करायचं आहे, ज्यांना ज्यांना वाटतं याचं फिरता येतं. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला. दोन गावाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. आवडे गावातील गणेश विसर्जन 3 दिवसाच्या गणपतीचं विसर्जनाचा कार्यक्रम. गणपती बाप्पा. तर गाईज आता आम्ही जात आहोत गणपती विसर्जनसाठी नदीवरती. गाईज आता आम्ही नदीवरती पोहोचलो आहोत. ते उभे ते पाणी आहे ते आणि पाणी जवळ आलंय म्हणून गणपती इथेच ठेवले. चल पुढे जाऊन पाणी बघूया. तर आता आम्ही जात आहोत नदीचं पाणी बघायला. गाईज तुम्ही बघू शकता, मी काल दाखवलेलं हे बघा आमच्या नदीचं पाणी कुठपर्यंत आलंय. गणपती विसर्जन झालंय, आता आम्ही चाललोय घरी मांडावर. जाताच आम्ही गणपती विसर्जन करून आलो आहोत आणि गौरीचा व्लॉग तर मी 5व्या दिवशी बनवेनच. तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.